तुला तुला किचन मध्ये काम करायची काय गरज आहे? मला सांगायचं, मला बोलवायचं, मी आले असते ना. मला दाखव. सॉरी सहज फोन केला. अरे आत्ता आपण भेटलोय आणि खूप जुनी मैत्री असल्यासारखा वागतोयस तू. अजून आपली तेवढी मैत्री नाही झाली हो ना. गुड नाईट. पिण्याबद्दल तुला सगळं खरं खरं माहिती असायला हवं. काय झालंय राघव? पिण्याची एक किडनी फेल आहे. काय? पण तू आत्तापासूनच या घराला आपलं म्हणायला लागली आहेस, बरं वाटलं. आता त्या घराला आपलं कधी म्हणणार आहेस? काय? मस्त वास येतोय रे. हो, ऑमलेट. हाय, गुड मॉर्निंग. हाय, गुड मॉर्निंग. आकांक्षा, तू काका काकूंकडे राहायला आल्यामुळे आम्हाला एवढा सुंदर ब्रेकफास्ट मिळणार आहे आधी कळलं असतं ना तर तुला कधीच काका काकूंकडे बोलवलं असतं राहायला. ऑमलेट खूपच भारी झाल्या, म्हणजे शाल्मलीपेक्षा पण भारी. चुकून पण बोलू नको असं. जगातल्या कुणाचंही जेवण शाल्मलीपेक्षा चांगलं झालंय असा आपण विचार जरी केला ना तरी ते तिला कळतं. आणि मग कॅफेमध्ये दिवसभर ती मला खायला देत नाही. एक सेकंड हा, सुमेध देते. ओ वाव. बस बस तेवढे दे, त्याला कच्चा खायची सवय आहे. हो का? त्याला हाफ फ्राय आवडतं. मला माहिती नव्हतं. हे घे. थँक्यू व्हेरी मच. एनी टाइम. आहा, काय मस्त वाटतं रे सकाळी सकाळी ऑमलेट खायला. बोलून वा, सुपर्ब. फारच मस्त झालंय. थँक्स. ए सॉरी आकांक्षा, तू पण ये ना. अरे नाही, नको, मी नाही खात, मी व्हेजिटेरियन आहे. विनया, तुझी फेक एंगेजमेंट आत्ताच्या आत्ता तोडून टाक. मी कशाला तोडायला पाहिजे? आई बाबांना कळलं तर तेच तोडतील. मला ना या व्हेजिटेरियन लोकांचं काही कळतच नाही. अरे तुम्ही झाडांवर इतके प्रेम करता तर त्यांना तोडून खाता कशाला? हा, तू खरंच काही खात नाही? नाही. चिकन पण नाही? नाही. ए, ग्रेव्ही तर खातच असेल नाही? नाही. अरे मग अंड? केक मधलं? नाही. सुम्या, हा तुला सांगतो, हे शाकाहारी लोकांचे ना 6 प्रकार असतात. इथेही 6. तुला सांगतो, जगातले सर्वोत्तम हे 6च असतात. प्रकार सांग. नंबर 1, शुद्ध शाकाहारी, प्युअर व्हेजिटेरियन, काहीच खात नाही, काहीच नाही. नंबर 2, अंड खातो पण चिकन खात नाही. हा. नंबर 3, ग्रेव्ही खातो पण चिकन पीसला हात सुद्धा लावत नाही. हा. नंबर 4, बाहेर खातो पण घरी बनवत नाहीत. नंबर 5, फक्त पितांना खातो पण इतर वेळेस हात सुद्धा लावत नाही. हा. म्हणजे ऑफिस मधला एक कलिक सेम असा आहे. काय बोलतो? आणि नंबर 6, सगळ्यात इम्पॉर्टंट, लग्ना अगोदर खायचो पण आता नाही. जे आमच्या विण्याच्या बाबतीत होणार आहे. मोकळे से खुले आभाळ, ती वाहणारी नदी उन्हाळ, ती धुंद लाट, ती चांद रात, किती गुपित तिच्या मनात, ती बिंदास, ती बेधुंद, ती जळ उन्हाची वारा मंद, ती पावसाची सर चिंब, तिन्ही ऋतूंचे सारे रंग. Locha, love, 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 love me locha, love, 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 love me locha, love, 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 love me locha. तिची अदा ही जरा निराळी, तिची नजर ही जरा शिकारी, तिचे ते हसू जरा शराबी, तिची ही चाल जरा नवाबी, ती कोवळीशी
एकीकडे दिवाणी नवी नवीशी जुनी कहाणी ती बावरीशी मृग नैनी ती सावरीशी सांज ओली लव 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 लग्न लोचा 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 वा राघव मस्त मस्त. बरं मी काका काकूंकडे ऑमलेट देऊन आले. जे मला असं वाटतंय की आत्ता जे आई देते ते घ्या, नंतर हवं तर ते मला परत करा, म्हणजे मी ते माझ्या होणाऱ्या खऱ्या बायकोसाठी ठेवीन. मिस्टर विनय, तुमच्या आईने दिलेले कानातले. अहो त्यांचं मी काय करू, मला चांगलं दिसणार हो. हो तुमच्याकडे ठेवा ना, आता आई बाबा गेलेत ना. हो तसं मला वाटलं. मी तुम्हाला बॉक्स आणून देते नंतर. अहो काही काळजी करू नका, सावकाश द्या, तोपर्यंत मी औषधाच्या डबीत ठेवतो. बरं ठीक आहे. बाय बाय गाईज. बाय. अच्छा. मूर्ख बावळट, तिने कानातले दिले आणि तू घेतले. अरे नशीब लागतं अशी बायको मिळायला. ती स्वतः नॉनव्हेज खात नाही, आपल्यासाठी बनवलं तिने. येस करेक्ट आहे. आणि मी या बाबतीत राघवच्या बाजूने आहे. मग काय, चलो बाय गाईज. अरे पण माझं लग्न खरंच ठरलं नाहीये, विसरलात का तुम्ही? सुम्या ऑल द बेस्ट. येस थँक्यू. विनया बाय, संध्याकाळी भेटू रे. अरे पण माझं काय चुकलं ते तरी सांगा मला. सर कॉफी. सिद्धेश कामावर लक्ष देत जा. मी कुठे मागवली रे कॉफी? सर मॅडमने पाठवले तुमच्यासाठी. त्याला कॅफे गुड मॉर्निंग. हे हाय. हाय.
आज काय विशेष? काही नाही, मी एक PPT प्रेझेंटेशन तयार केलं होतं, तर म्हटलं ते आधी तुला दाखव आणि मग पुढे फॉरवर्ड करावं. गुड, बस ना. तर त्या दिवशी आपलं जे बोलणं झालं होतं ऑफिसमध्ये आणि त्याच्यानंतर तू जे मला ईमेल केलं होतंस त्या दोन्हीचं मिळून मी एक PPT प्रेझेंटेशन बनवलं. ह्याच्यामध्ये 9 स्लाइड्स आहेत. तर त्या स्लाइड्स प्रत्येक 3 स्लाइड्स ह्याच्या करतायत की आपण हे काम कशा करताय, कोणा करताय आणि काय करायचंय, अशा त्या 3 स्लाइड्स आहेत. जस्ट हॅव अ लुक ओव्हर इट. तर ही जी पहिली स्लाइड आहे इथपासून तू पुढे बघत जा. तुला आणि काही प्रॉब्लेम वाटला तर मला सांगायच्यामध्ये. मस्त, ऑल सेट. थँक्यू. अरे थँक्स रे, आम्ही बोलायला हवं तुला. नो नो, प्लीज प्लीज. संजय कुठे दिसत नाही आज? अरे त्याने आज सुट्टी घेतली, कारण संडेच्या दिवशी सुद्धा त्याने काम केलंय. तुमच्या कॉर्पोरेटची हवा लागलीये त्याला. ए बाय द वे, तुझी कंबर कशी आहे? फिट अँड फाईन. आता तू डॉक्टरांकडेच घेऊन गेलीस म्हणल्यावर काय, बरी होणारच. एक मिनिट. हॅलो. तिथेच आहेस? हां. सौम्य आहे का समोर? सौम्य आहे. हां. गुड. तुला भूतकाळातील भूतफंड लक्षात आहे ना? हां. तोच करायचा आहे. हां. एक काम कर, माझ्याशी आता रूडली बोल. हो. उठून बाजूला जा, पण तिला ऐकू जाईल एवढ्याच अंतरावर जा. हां. ओके. हॅलो. एक काम कर, माझ्याशी आता थोडं रूडली बोल. म्हणजे? सोनिया, माती. एक काम कर, मी जे बोलेन ना ते माझ्या मागून रिपीट कर. ओके ओके ओके. तू काय मूर्ख समजतेस का मला? तू काय मूर्ख समजतेस का मला? अरे येड्या, हळू बोलतोय, इथे कॅफेत आहे, तो जोरात बोल. ओके ओके ओके. तू काय मूर्ख समजतेस का मला? कोट. हे बघ, मला हे अजिबात पटत नाहीये. मला हे अजिबात पटलेलं नाहीये. हे बघ, मला तुझ्याशी या विषयावर बोलायचंच नाही. मला तुझ्याशी या विषयावर बोलायचंच नाहीये. गुड. एक काम कर, मला परत फोन करू नकोस प्लीज. का? अरे बोल ना. एक काम कर, मला यापुढे फोन करू नकोस प्लीज. ठेव फोन. ठेव फोन. ए याड्या, फोन ठेव. ओके. काय चाललंय? कुठे काय? कोणाचा फोन होता? अच्छा, फोन. तो मित्र माझा किती त्रास देत होता म्हणून वैतागलो त्याच्यावरती. राघव, खोटं बोलू नकोस तू. राघव, तू खरं सांग. अरे तू काय शेरलॉक होम्स आहे? एवढी का चौकशी करते? मला असं वाटतं की तू सुमितशी बोलत होतास. सुमितशी? मी त्याच्याशी का बोलेन? खोटं बोलू नकोस. आम्हा दोघांनाही माहितीये की तू सुमितशीच बोलत होतास. हा बोललो. मग तू माझ्याशी का खोटं बोललास? राघव, खरं सांग, तुमच्या दोघात कुठला प्लॅन चालू आहे? ओके ओके ओके. जे काय खरं आहे ते सांगून टाक. नाही सांगितलं तर तुला तर छळतीलच, पण ही मला छळेल. तुला का? नाही, ते कसं आहे, ह्याने तुला काही सांगितलं नाही तर तुला असं वाटेल की सगळी माहिती मला आहे. हो. माझ्याकडनं माहिती काढून घेण्याकरता तू स्वतःला त्रास करून घेणार. बेबी, तुला त्रास झाला तर माझा छळच होणार की नाही? अगं माझं शोनूला तर किती गोड आहे, किती गोड. अरे बस. अरे कुठला विषय? राघव, खरं सांग. ओके. मी सुम्याला
हेल्प करतो. कसली हेल्प? सौम्याला पटवण्यासाठी सध्या तो माझा शिष्य झालाय. हा? हा. काय? हे दचकायला काय झालं? म्हणजे तू त्याचा लव्ह गुरु झालायस? अर्थात सध्या तो माझ्या अंडर ट्रेनिंग घेतोय, माझे फंडे फॉलो करतोय. तू जे जे सांगतोयस ते तो करतोय? वेड लागले सुमितला. तेव्हा वेड लागले या सुमितला, वेड. कोणाचं ऐकायचंय हे सुद्धा त्याला कळत नाहीये. एक 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 मिनिट. माझे फंडे कधीच फेल होत नाहीत. अभ्या सांग हिला. नो कमेंट. राघव, तू आधीच एवढा मोठा कांड करून ठेवलाय, त्यात त्याला अजून प्रॉब्लेम मध्ये आणू नकोस. ए हॅलो, माझे 6 फंडे वाजले ना कि सौम्या खुद आके उसको आई लव यू बोलेगी. देख लेना. अरे 6 काय रे? तू 600 फंडे त्याला शिकव, काही होणार नाही. तो असं काही वागणार नाहीये. राघव प्लीज यार, त्याच्या आयुष्यात गोंधळ घालू नकोस. राघव, आत्ताच आपण त्याला खूप मोठ्या त्रासातनं बाहेर काढल्या. नाही तो काय. मला एक गोष्ट कळत नाहीये, तुम्ही सुमितच्या बाजूने आहात की त्याच्या विरोधात? त्याच्या बाजूने आहोत रे. काळजी वाटते त्याची म्हणून बोलते, दुसरं काही नाही. राघव, मी तुला रिक्वेस्ट करते, त्याला प्रॉब्लेम मध्ये आणू नकोस. राघव बरोबर बोलते. हो, आणि तू जे करतोयस ना ते सगळं चुकीचं आहे. अरे यार, माझे फंडे सौम्याला सुमितच्या आयुष्यात घेऊन येणार. लागली 500-500ची. ओके ओके, यापुढे माझा प्रत्येक फंडा वाजला की तुम्ही दोघींनी सुद्धा मला 500-500 रुपये द्यायचे. लागली बेट? डन. डन. काय झालं? म्हणजे मी पहिल्यांदा बघितलं तुला एवढ्या रागात बोलताना. काही नाही, माझ्या एक्स गर्लफ्रेंडचा फोन होता. काय? तुझे एक्स गर्लफ्रेंड? हो, म्हणजे काय झालं की तिने मला डिच केलं, मग आम्ही वेगळे झालो. अच्छा, कुठे भेटली? म्हणजे अशी ऑनलाईन भेटली का तुला ती? नाही नाही नाही, आधी मी ज्या ऑफिसमध्ये काम करायचो ना तिथे आम्ही दोघं कलिग्स होतो. ओ, कलीग होती. कशी होती दिसायला? म्हणजे ऑफकोर्स सुंदर असणार ती दिसायला. हो, पण तुझ्या इतकी नाही. म्हणजे तू प्रेमात पडलास म्हणजे सुंदरच असणार ना. हो, पण आता नाव काय तिचं? काय नाव तिचं? नाव एक मिनिट. ओके. हॅलो. सौम्यापासून लांब आहे. ऑलरेडी आलोय, बोल. व्हेरी गुड, थँक्यू. वेलकम. बरं ऐक, प्लान चेंज आहे. काय? तिला सांग तू आता जे काही सांगितलंस ते सगळं खोटं आहे. काय बोलतोयस तू राघव? खरं तेच बोलतोय. गुरु अपने चेले की कॅपॅसिटी जानता है. तुला काय वाटतं, तिला तुझी स्टोरी खरी वाटली असेल? नाही, माहित नाही. कळेलच तुला. अरे मला आता सांगतोयस की मी सांगू? नाही, नको नको, थांब, मी सांगतो. बाय.
काय झालं? एनी प्रॉब्लेम? नो, नॉट एट ऑल. अरे हो, तू तुझ्या गर्लफ्रेंडचं नाव सांगणार होतस मला. काय नाव तिचं? आय एम सॉरी सौम्य, मी आता तुझ्याशी खोटं बोललो. म्हणजे माझी कधी कोणी गर्लफ्रेंड नव्हती. प्रेम, लग्न, रिलेशनशिप्स या गोष्टींवर माझा विश्वासच नाहीये, म्हणजे नव्हता. म्हणजे मी कधी कोणाच्या प्रेमात पडेन असं मला कधीच वाटलं नव्हतं. माझ्या लॉजिकमध्येच ह्या गोष्टी बसत नव्हत्या. पण त्या दिवशी तुझा फोटो बघितल्यावर काय झालं मला माहिती नाही. आय एम सॉरी, मी तुझ्याशी खोटं बोललो मगाशी. सुमित, एकतर तुला खोटं बोलता येत नाही आणि कोणी जर माझ्याशी खोटं बोललं ना की मी पटकन पकडते. अरे माझ्याशी खोटं बोलायची काय गरज? तू जसा आहेस ना तसं खूप छान आहेस. पण हो, पुन्हा जर माझ्याशी खोटं बोललास ना तर शिक्षा करीन ना मी तुला. मस्करी करते मी. तसं नाही, मला वाटलं मला उठा बशा करायला लावणार की काय. नाही रे, चेहरा बघ कसा झालाय तुझा. लगी लगी है ये पाँच की लगी, न समझो इसे दिल लगी. लगी लगी है ये पाँच की लगी, न समझो इसे दिल लगी. वेड लागले त्याला. हे जे असे काही कारण नसताना गाणं गातात, काहीही बडबडतात, त्यांना काहीतरी म्हणतात. ते मला माहिती. राघव, वेडा. करेक्ट. नाही पण शो ना, ते कसं आहे ना की मला असं वाटतं की थोडंसं बेबी, ते महत्वाचं नाही. सांग काय झालंय. मी ना माझ्याशी बेट लावणारे जेव्हा हरतात ना तेव्हा जाम खुश होतो आणि गाणी गात. लगी लगी पाच की लगी, न समझो इसे दिल लगी. पुरे सांगणारच का आता काय झालं ते? नाही रे, यांनी 500 रुपयाची बेट लावली. एक हव्या 500 रुपये काढतात. काय? का म्हणजे काय का? बेट जिंकणार आहे मी, देतात. तू जिंकणार आहेस, जिंकलेला नाहीये. ये मेरा दावा है. सौम्या उसकी आंखों में आंखें डालकर किसी भी पल अपने प्यार का इजहार करे.